नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणबाळ सेवा राज्य वृद्धापकाळ पेन्शन योजनेच्या 28 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत. आजच्या या अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत की मुंबईमध्ये सुरू असलेली जनसेवा शिबिरे, तसेच अर्ज करण्याची सुविधा, शिबिरांची ठिकाणे आणि लाभार्थ्यांसाठीची महत्त्वाची माहिती, तसेच दिव्यांग लाभार्थ्यांच्या आर्थिक मदतीबाबतची मोठी पार्श्वभूमी देखील आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. ओके, आता जर आपण पहिल्या अपडेटकडे जर बघितलं, ओके, तर आता आज 28 जुलै 2026 पासून मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वराज समाधान शिबिर अभियान सुरू करण्यात आलेले आहे. आणि या अभियानाअंतर्गत मुंबईतील 3 प्रमुख मतदारसंघामध्ये विशेष जनसेवा शिबिरांचे आयोजन जे आहे ते करण्यात आलेले आहे. ओके, आता श्रावणबाळ सेवा योजनेसाठी जी अर्जाची सुविधा जर आपण बघितली, तर या शिबिरांमध्ये नागरिकांना श्रावणबाळ सेवा राज्य वृद्धापकाळ पेन्शन योजनेबाबत संपूर्ण मार्गदर्शन जे आहे ते दिले जात आहे. यासोबतच पात्र नागरिकांना प्रत्यक्ष अर्ज करण्याची सुविधाही यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना विविध कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या मारण्याची गरज नाही आहे. बेसिकली या शिबिरांमध्ये जी महत्त्वाची माहिती विचारायची आहे लाभार्थ्यांना ते विचारू शकतात, त्यांना त्यांची उत्तरे मिळतील. ओके, या शिबिराअंतर्गत मुंबईमध्ये 28 जुलै 2026 म्हणजेच आजपासून छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियान आजपासून सुरू करण्यात आलेले आहे. ओके, आणि तुम्ही तुमच्या श्रावणबाळ सेवा योजनेसाठी, ओके, जी तुम्हाला काय विचारायचं असेल संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला देतील. तिथे तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमची अडचण असेल तिथे तुम्ही सांगू शकता लाभार्थी मंडळींना, आणि याचा फायदा मुंबईकरांना तुम्ही नक्कीच घ्या जर तुम्ही या योजनेसाठी असाल. ओके, आता या योजनेसाठी जर भाग असाल तुम्ही, ओके, तर नक्कीच तुम्ही इथे जाऊन भेट द्या. ओके, तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन मिळेल. तसेच आता हे शिबिर आहे, ओके, आजचं जे शिबिर आहे मुंबईमध्ये ते ठिकाणे जर आपण बघितले इथे, ओके, ठिकाणेसुद्धा आपण बघूया इथे. आता आज आयोजित करण्यात आलेली शिबिरे, ओके, या ठिकाणी सुरू आहेत. वरळी लाला लजपतराय कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स महालक्ष्मी, ओके, या भागातील जर असतील या योजनेतील लाभार्थी तर इथे नक्कीच तुम्ही भेट द्या, मार्गदर्शन मिळेल तुम्हाला या योजनेविषयी. तसेच बायकुळा पेंग्विन बिल्डिंग संत सावता मार्ग बायकुळा पूर्व, ओके, हे पत्ते आहेत, ॲड्रेस आहेत. आणि मुंबादेवी श्री लक्ष्मी नारायण मंदिर आणि माधवबाग चॅरिटीज CP टँक रोड, ओके. आणि जर शिबिरांची जर आपण वेळ जर बघितली, ओके, तर ही सर्व जनसेवा शिबिरे सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. ज्या नागरिकांना या योजनेसाठी अर्ज करायचा आहे किंवा अधिक माहिती हवी आहे त्यांनी या वेळेत शिबिराला नक्की भेट द्यावी. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक आधीच मोठा निर्णय झालेला आहे, जसं की ऑक्टोबर 2025 पासून राज्य सरकारने दिव्यांग लाभार्थ्यांच्या मासिक आर्थिक मदतीमध्ये मोठी वाढ केलेली आहे. पूर्वी मिळणारे 1500 मानधन वाढवून आता 2500 प्रति महिना करण्यात आलेले आहे. आणि हा जो निर्णय आहे राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला असून यामुळे हजारो दिव्यांग लाभार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळालेला आहे. ओके, जर तुम्ही मंडळींनो श्रावणबाळ सेवा योजनेसाठी पात्र असाल तर आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या जनसेवा शिबिराला नक्की भेट द्या. तेथे तुम्हाला अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांबाबत संपूर्ण मार्गदर्शन मिळेल. आणि हवं तर तुम्ही स्पष्टीकरणासह विचारू शकता, प्रश्न विचारू शकता, तुमचे प्रॉब्लेम विचारू शकता. नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन मिळेल तिथे. तर मित्रमंडळींनो 28 जुलै 2026 पर्यंतच्या श्रावणबाळ सेवा योजनेच्या या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स होत्या. व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, पेन्शन योजना आणि महाराष्ट्रातील ताज्या अपडेट्ससाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.